नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बरं का. दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि आता सकाळी 7 वाजताच खूप ऊन पडतं. असं वाटतं की 9-10 वाजलेले आहेत. तर ऊन आहे म्हणल्यावर उन्हाळ कामाची सुरुवात पण केली पाहिजे, म्हणून आम्ही बटाट्याचे पापड घालून झाले आणि आता करतो आहे उडदाचे पापड. 4 किलो उडीद डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ असं मिश्रण करून त्याचं पीठ बनवून आणलं मम्मीने आणि सकाळी सकाळी त्यांनी मिक्स करून दिलं. त्याच्यामध्ये आपला पापड रेडीमेड मसाला असतो तोच घातला, त्यानंतर बाकी काही घालायची गरज नसते. आणि त्याच्या एकाच दिवसात सगळी होणार नव्हते म्हणून त्यातलं अर्धं पीठ घेतलं आणि मी मळून ठेवलं. ते पुढे व्हिडिओमध्ये आहेच. आणि बटाट्याचे पापड आहेत ना, ते बटाट्याच्या चकल्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे मम्मीने बटाटा सोलून ठेवला. त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून त्यांनी ते काम करून घेतलं. आणि मग जे कालचे पापड होते ना, ते म्हणलं उन्हात घालून यावं, कारण ऊन असतं सकाळी सकाळी, तर दिवसभर चांगलं ऊन लागलं तर कीड लागायची शक्यता नसते. तर आज ना बघा, अशा प्रकारे खूप धावपळीचा दिवस गेलेला आहे. खरं एकाच दिवशी बरेच कामं केल्यामुळं ना खूप थकायला पण होतं, पण छान पण वाटतं. एकदम व्यवस्थित आणि एकदम स्वच्छ साफसुथऱ्या घरामध्ये गोष्टी असतील ना, तर खायला पण काही टेन्शन नाही. तसं तरी गेल्या वर्षी लवकरच पावसाळा सुरू झाला होता, त्यामुळं पापडाला किडे लागायला सुरुवात झाली होती. ऊन दिलं होतं तरीसुद्धा. हे कालचे बटाट्याचे पापड घातलेले ते काल दिवसभर उन्हात ठेवले आणि आज एकदा पसरून घ्यावे. 1-2 दिवस ऊन दिलं ना चांगलं तर कीड लागत नाही म्हणून. तर वेगवेगळे असे उन्हामध्ये वाळवून घेतले आणि मग नंतर खाली घरी येऊन ना आपल्या आपल्या कामाला सुरुवात करता येते म्हणून पहिले टेरेसवर गेले आणि ते काम करून घेतलं. आता इथे बघा, मी उडदाचं पीठ मळून ठेवते. 1 तासभर मळून ठेवलं ना तर ते चांगलं व्यवस्थित भिजतं आणि फुगतं सुद्धा. म्हणून खरं तर ना पापडाचं पीठ मळायला ना मला तर अवघडच वाटतं. उडीदचं पापड असतं ना ते, कारण पीठ एकदम पातळ असतं, म्हणजे आपले पावडर असते ना तशा टाईपचंच असतं आणि ते मळताना ना अचानक उडून जातं ना, त्यामुळे एकदम हळूहळू मळायला लागतं. इथे मी ना जवळपास 2.5 किलो पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मळत आहे. मसाला तर ऑलरेडी मम्मीने मिक्स करून ठेवला होता, त्याच्यामुळे ना मला फक्त मळायचं काम होतं. मळताना ना गाठी होऊ नये याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण हे पीठ घट्ट मळायला लागतं आणि ते चांगलं मळायला ना खूप टाईम लागतो. आणि थोडं थोडं करून मी मळून घेतलं, जास्त पातळ होऊ नये म्हणून मी नंतर पाणी लावायचं बंद केलं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं तेल घेऊन चांगलं मस्त मळून घेतलं. त्याच्यामुळे ना पापडाच्या पिठामध्ये एकही गाठ राहिली नव्हती. घट्ट मळल्यामुळे पापड चांगले होतात म्हणून मी घट्टच पीठ मळून घेतलं. अक्षरशः हात भरून येतात शेवटी शेवटी, तरीसुद्धा आपल्याला पापड लाटायला त्रास होऊ नये किंवा चांगलं पापड व्हावे याच्यासाठी ना व्यवस्थित मळून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर बघा, ते कोरडे पडू नये म्हणून एखाद्या पातेल्यात किंवा डब्यामध्ये हे घालून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लास्टिक ठेवून द्यायचं. चला, माझं पापड लाटायचं नंतर काम आहे आणि ते पीठ मळून तर झालेलं आहे. आता रात्री बटाटे मळून शिजवून ठेवले होते आणि सकाळी मम्मीने सोलून दिले. त्याच्या चकल्या करायच्या होत्या, जास्त नव्हते. 4 किलो 4-4.5 किलो बटाटे होते, तेवढ्याचेच करायचे होते. ते खिसून घेतलं आणि त्याच्यामध्ये भिजवून ठेवलेला साबुदाणा आणि हिरवी मिरची, मीठ मिक्स करून घेतलं आणि अर्धा केलं होतं ना, तर अर्ध्या हिरव्या मिरचीच्या चकल्या करायच्या होत्या आणि अर्ध्या चटणीच्या करायच्या होत्या. एका साईडला मम्मी ते मिक्स करून देत होते आणि मी म्हणजे त्याच्यामध्ये लागणारच साहित्य टाकून देत होते आणि मी मिक्स करून देत होते, कारण बटाटा खिसताना माझा हात भरलेला होता म्हणून. अशा प्रकारे बघा मिक्स करून घेतलं आणि हे ना शेवग्यामध्येच घालायचं असतं. आपलं दिवाळीतले शेवगे असतात ते त्याच्यामध्येच घालायचं असतं, त्याच्यामुळं ना लवकर घालून होतं. पण हे मिश्रण पातळ असतं, त्याच्यामुळं ना गोल गोल चकल्या पडत नाहीत. पण असो, जशा होतील तशा, पण उपवासाला हे खायला चांगल्या लागतात म्हणून केल्या होत्या. आता सध्या टेरेसवरती भरपूर ऊन पडते आणि उन्हामध्ये काम करायची इच्छाच होत नाही. ऊन इतकं लागतं ना की अक्षरशः जास्त वेळ बसलं ना चक्कर येते. पण आमच्या घरामध्ये वरती रूम आहे, तिथेच मी शेवगा भरून घेत होते आणि बाहेर जाऊन घालत होते. थोड्या असल्यामुळे मम्मी काय आल्या नाहीत आणि मी एकटीनेच जाऊन घातल्या, तरीसुद्धा 1 तासभर लागला.
हे बटाट्याचे चकले आहेत ना सुकायला बराच वेळ म्हणजे वाळायला ना बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे ना एक चांगल्या वाळवून घ्यायला लागतात. 3-4 दिवस तरी चांगल्या उन्हामध्ये वाळवल्या ना तर कीड लागायची शक्यता कमी असते. आणि एक 4-5 किलोचे बटाटे असल्यामुळे ना लवकर 1 तासाच्या आतच झाले माझे करून. बघा अशा प्रकारे ना एकदम पातळ असल्यामुळं ना ते गोल गोल नाही पडत, एकदम प्रॉपर गोल नाही बनत त्याचा. पण वाळल्यानंतर एवढं काय दिसून येत नव्हतं. चकल्या थोड्याच होत्या पण घातल्यानंतर बऱ्याच झाल्या त्या. आणि त्याच्यानंतर मग घरी यायचं होतं आणि पापड लाटायचे होते. पापड लाटायला ना खरं तर खूप उशीर झाला, लवकर बसायला पाहिजे होतं. पण बाकीचं उरकेपर्यंत रियांशला स्कूलवरून आणेपर्यंत टाईम लागला. वाव, मस्त लाटलास रे पापड. थोडासा मोठा लाटा. हां, केवढा मोठा लाटशील? एवढा मोठा. ओके चल. आणि त्यासाठी खूप सारं बनवायला लागतील. काय? हे हां, ते खूप सारं बनवायला लागेल, सगळे घ्यायला लागतील आहे की नाही. तुझ्यासाठी इकडे साईडला पेपर दिला त्याच्यावरती टाक. हां, कुठे? हे ते लाटून झाल्यानंतर वरती बघ जरा. मम्मी हे घेऊ. तो झाला ना कंप्लीट. बघ मी मोठा केला, इकडे बघ किती मोठा करते मी. तेवढा केला ना मग घे. अरे ये पापडाचे गोळे करून दिले होते मम्मीने आणि एकदम गोळे करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले तर ते सुकत नाहीत आणि लाटायला पण सोपे जातात. तर पापड लाटायला बराच वेळ लागला, नाही म्हणलं तर बसायलाच उशीर झाला होता. त्याच्यानंतर 2-3 तास आम्हाला पापड लाटायला गेले. पापडाचं पीठ ना चांगलं भिजवलेलं असेल आणि घट्ट असेल ना तर मळायला पण काही नाही वाटत. आणि जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे थोडासा हात वगैरे दुखतात, पण ठीक आहे. तर अशा प्रकारे गेला बघा. खूप दिवसभर एकाच दिवशी बरीच कामं केली होती. आणि त्यात रियांश आहे ना पापड करू लागायला होता. त्याला थोडंसं छोटीशी गोल करून द्यायला लावत होते आणि तो व्यवस्थित करून देत होता. त्याच्यामुळे ते वेस्ट नाही गेलं. आणि लहान मुलांना अशी आपल्याला काम करू लागतात ना तेव्हा त्यांना नको, तुला जमत नाही किंवा तू करू नको असं नाही म्हणायचं. कारण मुलांना एक उत्सुकता असते प्रत्येक गोष्ट शिकण्याची, कारण त्यांचं वय शिकण्याचं असतं आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते. त्याच्यामुळं ना त्यांना खूप उत्सुकता असते आणि त्यातच आपण आपलं वस्तू वाया जाईल किंवा आपल्याला उशीर होईल म्हणून आपण जर केलं, त्यांना इग्नोर केलं किंवा त्यांना टाळाटाळ केली तर त्यांना नंतर कशामध्येच इंटरेस्ट नाही राहत. म्हणून जेव्हा लहान मुलं आपल्याला मदत करू लागतात ना तर त्यांच्या पद्धतीने त्यांना मदत करू द्यायची. चला, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पापड कसे बनवले ना याचा मी एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे, त्याच्यामध्ये डिटेल माहिती देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.